ऍज पर डेरिव्हेशन कन्सर्न आणि ऍज पर आपण त्याला म्हणतो न्यूमेरिकल. ओके, सो न्यूमेरिकल साठी आणि कॉन्सेप्च्युअल एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे डेरिव्हेशन साठी पण. अरे तो थर्मोचा आपण आता न्यूमेरिकलचा एक पोर्शन नंतर पाहू. सुरुवातीला आपण थोडंसं थिअरॉटिकल कडे लक्ष देऊ. एकदा फॉर्म्युले वगैरे लर्न करा. आपण डेरिव्हेशन वरती एक टेस्ट घेतल्यानंतर थर्मोच्या न्यूमेरिकल कडे शिफ्ट होऊन जाऊ. ओके, पहिले डेरिव्हेशन वगैरे ठेवा, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, त्याच्यानंतर आपण थर्मोच्या न्यूमेरिकल कडे शिकू. तो सध्याला तरी आपण ऑसिलेशन स्टार्ट करू, म्हणजे आपला सिलेबस थोडा रेंज मध्ये राहील. कायनेटिकच्या नंतर थर्मोडायनामिक्स होतं. आपण 24 च्या जवळपास. ओके, सो हे 5th नंबरचं चॅप्टर आहे ऑसिलेशन. ओके, सो हा जो ऑसिलेशनचा जो पोर्शन आहे याच्यामध्ये हा चॅप्टर ऍक्च्युअली तुमच्या बोर्डच्या पेपर मध्ये सपोज डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल एवढ्या 2 टॉपिक साठी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये 3 मार्क्सचे डेरिव्हेशन्स पडतात आणि 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स पर्यंत न्यूमेरिकल येऊ शकतं. सो बोर्ड मध्ये जवळपास याचं वेटेज 6 मार्क्स पर्यंत जातं. म्हणजे एक 4 मार्क्सचा पडेल आणि एक 3 मार्क्सचा पडेल, किंवा मग 2 मार्क्सचा एक पडेल आणि 3 मार्क्सचे 2 पडतील, असं त्याचं कॉम्पोजिशन असतं. ओके, समजलं? 6 किंवा 7 मार्क्स पर्यंत वेटेज असतं त्याचं. 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचा एक न्यूमेरिकल पडू शकतो, एक न्यूमेरिकल आणि एक डेरिव्हेशन, किंवा मग 3 मार्क्सचे क्वेश्चन्स पडतील आणि 2 मार्क्सचा एमसीक्यू वगैरे मध्ये विचारलं जातं, मग छोटेसे एमसीक्यू वगैरे. सो 3 मार्क्स मध्ये डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल असं दोघांवरती वेटेज असतं. जवळपास डेरिव्हेशन सुद्धा बऱ्याच विचारले जातात आणि न्यूमेरिकल बऱ्यापैकी विचारलं जातं. सो दोघांवरती तुम्हाला फोकस ठेवायचं आहे, न्यूमेरिकल ऍज वेल ऍज डेरिव्हेशन. आणि ज्या टॉपिकचे डेरिव्हेशन्स आहेत त्याचेच फॉर्म्युले आपल्याला न्यूमेरिकल मध्ये यूज होणार आहेत. सो आपण जे डेरिव्हेशन्सला पाहणार तेच फॉर्म्युले आपल्याला न्यूमेरिकल मध्ये असल्यामुळे न्यूमेरिकलला वेगळे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. राहिला प्रश्न थेरॉटिकल गोष्टींचा, तर या चॅप्टर मध्ये थेरॉटिकल टॉपिक नाही. म्हणजे असं तुम्ही म्हटलं की आपल्याला असं थेरॉटिकल काहीतरी लिहा थेरी वगैरे, तसं काही नाही. डेरिव्हेशन हे डायरेक्ट मॅथमेटिकल किंवा मग डायरेक्ट न्यूमेरिकल्स आहे. असं मध्ये थेरॉटिकल वगैरे असे काही कॉन्सेप्ट येत नाही. चुकून आलंच तर 2 मार्क्सला डेफिनेशन आणि एक्झाम्पल गिव्ह एक्झाम्पल वगैरे अशा टाईपचा एक 2 मार्क्सचा क्वेश्चन पडलाच तर चुकून पडू शकतो, एकदम रेअरेस्ट केस मध्ये. सो असं ऍक्च्युअली या चॅप्टरचं वेटेज असतं आपल्या सिलेबस मध्ये. आता ऑसिलेशन म्हणजे काय पहिले ते समजलं पाहिजे तुम्हाला, त्याच्यानंतर आपण ऑसिलेशन कशाला म्हणतो आपण. ओके, सो पहिले एक गोष्ट लक्षात द्या, इकडे पहा. ऑसिलेशन ही एक पिरियडिक मोशन असते ज्याच्यामध्ये तो टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो किंवा व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करतो. इनडायरेक्टली माझा म्हणण्याचा अर्थ आहे की हे बघा, जर कुठलाही ऑब्जेक्ट असेल, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सध्याला इथं मीन पोझिशनच्या भोवती. मीन पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन? सेंटरची पोझिशन. जर मीन पोझिशन पासून इकडे मूव्ह झाला किंवा इकडे मूव्ह झाला तर हा मॅक्झिमम या पोझिशन पर्यंत मूव्ह होतो सपोज. ओके, आणि हा इकडे या पोझिशन पर्यंत. हा जो मूव्ह होत असतो ऑब्जेक्ट, समजा हा उठून इथे येईल आणि हा उठून इकडे येईल, तर तो इकडे पण मूव्ह होऊ शकतो आणि इकडे पण मूव्ह होऊ शकतो. सो त्याच्या मीन पोझिशन पासून तो इकडे हे जे रोटेट होतोय ना, तो इकडे जाऊ शकतो, मग त्यानंतर इकडे पुन्हा इकडे जाणार, इकडे येणार. सो हे जे त्याचं मोशन असते, अशा टाईपची मोशन, याला म्हणतात आपण ऑसिलेशन. समजलं का? हे ऑसिलेटरी मोशन असते, म्हणजे तो त्याच्या मीन पोझिशनच्या अराउंड टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो. टू म्हणजे पुढे जाणं, ओके, फॉरवर्ड जाणं,
आणि फ्रो म्हणजे मागे येणं, बॅकवर्ड येणं. क्लिअर? हॅलो. हो सर. हा, टू म्हणजे पुढे जाणं, म्हणजे तो मेन पोझिशन पासून पुढे जातो. आणि फ्रो म्हणजे बॅकवर्डला येतो, मेन पोझिशन पासून बॅकवर्डला येतो. म्हणजे असं पुढे मागे पुढे मागे पुढे मागे अशी जी मोशन असते ती ऑसिलेटरी मोशन असते. अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल पहा. तुम्ही जुन्या काळामध्ये ते वॉच असायचे, त्या वॉचला असं एक पेंडुलम राहायचा पहा, असा पाहिला ना तो पेंडुलम. त्या पेंडुलमची मोशन जर तुम्ही नीट पाहिली तर तो इथं मेन पोझिशनला असला पाहिजे पहा, असा मेन पोझिशन आहे. पण तो काय करतो, तो असा इथनं तो असा असा जातो पहा, असा असा, आणि तो इथं यायचा आणि मग इथं पण यायचा. म्हणजे तो इकडनं इकडे जाणार, पुन्हा मेन, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन आणि हे मेन पोझिशन. ओके. सो अशा टाइपच्या मोशन असतात. एक्स्ट्रीम पॉईंट, एक्स्ट्रीम म्हणजे याच्यावरती जाणार नाही, याच्यावरती जाणार नाही. हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम समजा. मग जर तो इकडे ट्रू टू मोशन परफॉर्म करतो, म्हणजे इकडे जातो, म्हणजे टू झालं, टू अँड फ्रो मोशन म्हणजे पुढे गेला, मग तो परत इथे येणार आणि परत इथे मागे जाणार, म्हणजे इथं कोणची मोशन आहे, फ्रो मोशन आहे. पण तो वापस येत नाही, म्हणजे तो त्याच पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये पुढे मागे सुरू असतं त्याचं, या मेन पोझिशनच्या अराउंड. समजलं का? हॅलो, पाहिलंय नाही? हॅलो. हा, एक्झाम्पल समजलं का? सो हे जे एक्झाम्पल आहेत हे ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल आहेत. ऑसिलेटरी मोशन तुम्ही तेव्हा म्हणायचं जेव्हा तो ऑब्जेक्ट त्याच्या मेन पोझिशनच्या अराउंड पुढे किंवा मागे होत असेल कंटिन्युअसली. म्हणजे जास्त पुढे जात नाही, जास्त मागे पण येत नाही, एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर जातो, पुन्हा मेन पोझिशनवर येतो, पुन्हा मागे जातो, पुन्हा मेन पोझिशनवर येतो, पुन्हा पुढे जातो. अशा टाइपची मोशन ऑसिलेटरी मोशन म्हणून कन्सिडर होते. काही प्रॉब्लेम कोणाला ऑसिलेटरी मोशन मध्ये? नाही. समजलं प्रत्येकाला ऑसिलेटरी मोशन नेमकी काय असते? हा, सो असे बरेच एक्झाम्पल आपल्याला देता येतात. जसं गिटारची तार असेल, ते तुम्ही त्याला व्हायब्रेट केल्यानंतर ती गिटारची तारचं काय होईल, विनारची तार होती पाहिजे अशी. ओके, म्हणजे एक स्ट्रिंग समजा, ही स्ट्रिंग तुम्ही व्हायब्रेट केलं, तुम्ही याला व्हायब्रेट केलं म्हणजे काय, छेडलंय का बोटाने समजा, असं असं लावून तुम्ही याला फोर्स लावला, तर ही स्ट्रिंग थोडीशी अशी वरती जाते पाशी आणि परत ती थोडीशी खाली येते, म्हणजे ती कंटिन्युअसली व्हायब्रेट होत राहते अशी वर खाली मेन पोझिशन पासून. सो अशा व्हायब्रेशन्सला म्हणतो आपण. हे व्हायब्रेशन कोणत्या प्रकारचं व्हायब्रेशन आहे? ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो. हे काय करतो? ऑसिलेशन्स परफॉर्म करतो. समजलं का? सो ह्या व्हायब्रेशनला आपण ऑसिलेटरी मोशन सुद्धा म्हणतात. ऑसिलेटरी मोशन हा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. व्हायब्रेशन हा थोडा त्याच्यामधला इंटेरियर कॉन्सेप्ट आहे. व्हायब्रेशन फक्त लिनियर मोशन मध्ये होतं. आपण त्याला सर्क्युलर मोशन मध्ये व्हायब्रेशन हा शब्द वापरत नाही. सर्क्युलर मध्ये तो पेंडुलम जो सांगितला त्याला तुम्ही व्हायब्रेशन नाही म्हणू शकत, ते ऑसिलेटरी मोशन मध्ये येतं. ऑसिलेटरी मध्ये व्हायब्रेशन ऍज वेल ऍज सर्क्युलर असे दोन्ही येतात. ओके, ऑसिलेशन हा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे जरा, त्याच्यामध्ये सर्क्युलर ऍज वेल ऍज लिनियर अशा दोन्ही गोष्टी येणार. सो मला असं वाटतं ऑसिलेशन ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. ओके ओके. हो हो सर, समजलं. हा, आता याच्या पुढे पहा. याच्या पुढे ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते. पिरियडिक म्हणण्याचा अर्थ काय? ऑसिलेटरी मोशन इज अन पिरियडिक मोशन, रिपीट होते एका स्पेसिफिक टाइम मध्ये, रिपीट होते. म्हणजे जसं आता आपण आपली अर्थ आहे सन भोवती फिरते बरोबर, 365 डे मध्ये ते रिपीट होते, म्हणजे परत ते सायकल रिपीट मारते. तसं ऑसिलेटरी मोशन सुद्धा रिपिटेटिव्ह मोशन असते, ते पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये रिपीट होत राहते. म्हणण्याचा अर्थ काय? तो पेंडुलम पहा तुम्ही, त्या पेंडुलमला नीट आठवा. हा पेंडुलम होता, हा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत, जर इथून इथपर्यंत 1 सेकंद लागत असेल आणि इथून इथपर्यंत जायला पुन्हा 1 सेकंद लागत असेल, सो हा कम्प्लीट बरोबर 2 सेकंदचा सायकल मारतो. हे पहा, इथून निघणार 1 सेकंद, येणार 1 सेकंद, जायला 1 सेकंद, यायला 1 सेकंद, परत इथं जाणार 1 सेकंद, येणार 1 सेकंद. म्हणजे किती सेकंद घेतले पूर्ण सायकल कंप्लीट व्हायला? 4 सेकंद घेतले. 4. समजलं? हे पहा, जायला यायला जायला यायला असे मिळून सेकंद किती लागले? 4. म्हणजे एक सायकल कंप्लीट झालं त्याचं, जाऊन आला आणि परत गेला आणि परत आला. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह होतो, एकदा निगेटिव्ह होतो आणि टोटल मिळून एक सायकल होतं.
पहिले मग मीनला होता, मग इकडे आला म्हणजे सायकल असं असतं पहा, पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल आणि मग सायकल कम्प्लीट. आलं का लक्षात? एकदा गेला एकदा आला, हे पॉझिटिव्हचं झालं, इकडे गेला इकडे आला, हे निगेटिव्हचं झालं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं मिळून एक सायकल कम्प्लीट होतं. आलं का लक्षात? हो. मग एवढं सगळं व्हायला एक पर्टिक्युलर टाइम लागतो. त्या पर्टिक्युलर टाइम मध्येच तो तसा होतो, म्हणजे प्रत्येक 4 सेकंदला तो तसंच सायकल वापस मारणार, एव्हरी 4 सेकंदला. म्हणून पण क्लॉक आधी बनवलेले होते तसे. एव्हरी 4 सेकंदला आपण तसं क्लॉक रिपीट मारतो. ओके, सो हा फॅक्टर असतो. मग आता अशा टाईपच्या मोशन्सला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. ऑसिलेशन ही एक पिरियडिक मोशन आहे, याला तुम्ही हायलाइट करा. ओके, आता त्याच्या पुढचा टॉपिक आहे हार्मोनिक. हार्मोनिक मोशन कशाला म्हणतात? आता थोडस रिव्हर्स घेतो म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे समजेल. हार्मोनिक मोशन म्हणजे काय? ओके, आता हार्मोनिक मोशन म्हणजे काय की जे मोशन्स मध्ये हार्मोनिक फंक्शन्स असतात ती मोशन हार्मोनिक मोशन असते. आणि हार्मोनिक फंक्शन म्हणजे काय? जे मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन, त्या मोशनचे मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट होणार, व्हेलॉसिटी होणार, ऍक्सेलरेशन होणार, कारण तो मोशन मध्ये आहे तर या तीनही गोष्टी होतात. या तीनही गोष्टी जर का आपल्याला साइन आणि कॉस या फंक्शन मध्ये रिप्रेझेंट करता आल्या, समजलं काय? पहा, displacement, velocity and acceleration for the motion can be represented by the sine and cosine function. म्हणजे तुम्ही जर त्या मोशनच्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशनला साइन आणि कॉस फॉर्म्युलांमध्ये जर रिप्रेझेंट करू शकले तर तशा टाईपचे जे फंक्शन्स असतात त्यांना हार्मोनिक फंक्शन म्हणतो आपण. आणि ज्या मोशन मध्ये हार्मोनिक फंक्शन असतात त्या मोशनला आपण हार्मोनिक मोशन म्हणतो. आणि डाऊट? नाही सर. पुन्हा एकदा सांगतो पहा, हे समजत भरपूर लोकांना. हार्मोनिक म्हणजे काय? हार्मोनिक हा शब्द केव्हा वापरला जातो? जेव्हा तुमची जे काय मोशन असेल तिचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन होणार की नाही, हे सगळं सगळं रिप्रेझेंट केलं जातं कशाच्या फॉर्म मध्ये? साइन आणि कोसाइनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे त्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन यांच्या डेरिव्हेशन्स मध्ये, यांच्या फॉर्म्युलांमध्ये साइन आणि कोसाइन दिसतील तुम्हाला त्याच्या पुढे. जे तुम्हाला साइन आणि कॉस वगैरे शिकवतो ना मी, साइन कॉस वगैरे, हे सगळं दिसेल, साइन कॉस टॅन वगैरे असं. म्हणजे ट्रिग्नोमेट्री तुम्ही याच्यासाठी शिकतात. मग जेव्हा तुमच्या डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशनला साइन आणि कॉसच्या फंक्शन्स मध्ये आपण रिप्रेझेंट करतो, अशा टाईपच्या फंक्शन्सला आपण म्हणतो हार्मोनिक फंक्शन्स. आणि ज्या मोशन मध्ये हार्मोनिक फंक्शन्स असतात, म्हणजे जी मोशन हार्मोनिक फंक्शनला ओबे करते, म्हणजे फॉलो करते, त्या मोशनला आपण म्हणतो हार्मोनिक मोशन. एनी डाऊट? नाही नाही कळालं. सर. हा, तो महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट असतात चॅप्टर मध्ये, तर सगळं गडबड असते. आता याच्यामध्ये नवीन एक कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार, तो आणि एक कॉन्सेप्ट आहे SHM. हा खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. चॅप्टर समजत पण विद्यार्थ्यांना समजत नाही काय आहे. सिंपल हार्मोनिक मोशन. मोस्ट ऑफ दी स्टुडंटला 12 झाल्यानंतर काही इंजिनिअरिंग पर्यंत समजत नाही सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय असतं. सो त्याच्याकडे सध्या तुम्हाला हार्मोनिक मोशन हा टॉपिक समजला असेल. ओके, ज्या मोशनचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशनला आपण साइन आणि कॉसच्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार, तसल्या टाईपच्या मोशनला आपण हार्मोनिक मोशन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये हा जो सिंपल वर्ड ऍड झालाय, हा सिंपल याच्यासाठी झालाय की जी मोशन फक्त लिनियर असते, म्हणजे फक्त स्ट्रेट लाईन मोशन असणार. कोणची मोशन असणार? स्ट्रेट लाईन मोशन. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन घ्यायची नाही. नॉट अलाउडेड. रोटेशनल पण नॉट अलाउडेड. या दोनही मोशन ज्याच्यामध्ये येत नाही. फक्त कुठली मोशन येते? स्ट्रेट लाईन मोशन येते. फक्त तो असा पुढे किंवा मागे असाच होणार, असा कर्वेचर मध्ये फिरणार नाही तो असा. आलं का लक्षात? असे कर नाही मारणार तो, फक्त पुढे मागे, पुढे किंवा मागे अशी फक्त स्ट्रेट लाईन मोशन देईल. अशा स्ट्रेट लाईनच्या मोशनला आपण म्हणतो सिंपल. ते हार्मोनिक आहे कारण त्याला साइन आणि कॉसच्या मध्ये लिहिता येतं, म्हणून ते सिंपल हार्मोनिक मोशन. समजलं का? हार्मोनिक मोशन 3 प्रकारचे असू शकतात. स्ट्रेट लाईन मोशन असू शकते पुढे मागे. पेंडुलम होता पहा, पेंडुलम असा फिरायचा पहा, असा जायचा, हा पेंडुलम कर्वेचर मोशन होती. आणि रोटेशनल मोशन सुद्धा असू शकते स्वतःच्या भोवती. सो 3 टाईपच्या मोशन मधली
जे फक्त पुढे आणि मागे जाते अशी टू आणि फ्रोची मोशन असते तशा टाईपच्या मोशनला म्हणतात SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. समजलं? हो. त्याच्यामध्ये आपण कुठले ऑब्जेक्ट घेणार नाही, सर्क्युलर घेणार नाही, रोटेशनल घेणार नाही. एनी डाऊट? कळालं. क्लिअर झालं? ओके, व्हेरी गुड. सो SHM हा शब्द बऱ्याच वेळेस रिपीट होईल आता पूर्ण चॅप्टर मध्ये, कारण हे चॅप्टर मध्ये आपण फक्त लिनियरचाच अभ्यास करणार आहोत. आपण सर्क्युलर मध्ये घुसणार नाही. लास्टला घुसू फक्त पेंडुलम वगैरे मध्ये, एकदम शेवटी. सो सध्याला आपण फक्त सिंपल हार्मोनिक मोशनचा स्टडी करणार. आपल्याला सर्क्युलरच्या पार्ट सध्याला तरी नाहीये. सो त्यामुळे तुमचं नशीब चांगलं आहे तेव्हा. सो एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन. आता हे पिरियडिक म्हणजे काय ते त्यांनी डेफिनेशन दिली इथं, की कुठलीही मोशन रिपीट करते इटसेल्फ म्हणजे स्वतःला आफ्टर सम इंटरव्हल ऑफ टाइम. आफ्टर अ पर्टिक्युलर टाइम ती स्वतःला रिपीट जर करणार तर ती कोणची मोशन आहे? पिरियडिक मोशन आहे. एका पर्टिक्युलर टाइम मध्ये डेफिनाइट इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये रिपीट इटसेल्फ, दॅट टाइप ऑफ मोशन आर कॉल्ड एज पिरियडिक मोशन. एनी डाऊट? डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. एवढ्या छान डेफिनेशन तुम्हाला आता ते विचारत नाही. हा जमाना गेला. हा कधीचा जमाना होता? 9th आणि 8th मधला. आता आपण 12th मध्ये आहोत. अशा डेफिनेशन चुकून तर पाठ करू नका, वेस्टेज ऑफ टाइम आहे. त्याच्या पुढे हे पिरियडिक टाइम ची जी डेफिनेशन आहे ती पण नाही पाठ केली तरी चालेल. पिरियडिक टाइमचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन. हे पहा, डेफिनेशन पहा, त्याच्यावरून तुम्हाला मिनिंग समजेल थोडंसं. बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन म्हणजे बॉडीने पिरियडिक मोशन परफॉर्म केली पाहिजे. केव्हा? गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट. जेव्हा ती सेम सेट ऑफ मुवमेंटला रिपीट करते त्यावेळेला, जेव्हा ती स्वतःला रिपीट करते त्यावेळेला टाइम टेकन फॉर द वन सच सेट ऑफ मुवमेंट म्हणजे ते एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय? टाइम पिरियड. तो रिव्हॉल्युशन रिपीट मारतो की नाही प्रत्येक टायमाला, तर पर्टिक्युलर एका टाइम पिरियड मध्ये तो रिपीट होतो. तर रिपीट होण्यासाठी लागणारा वेळ, टाइम टेकन टू कंप्लीट सच वन सेट ऑफ रिव्हॉल्युशन किंवा सच सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड एज द टाइम पिरियड. एनी डाऊट? नाही. इझी. पाठ करू नका, कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या फक्त. पाठांतराची गरज नाही इथं. पाठांतर असेल तेव्हा सांगेल. इथं तुम्हाला ऑसिलेटरी मोशन आणि पिरियडिक मोशन याच्यामधला डिफरन्स सांगितलाय थोडासा, इथं लक्ष द्या. यामध्ये पिरियडिक मोशन इज विच ऑफ द पर्टिक्युलरली रिपीट द मूव टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज अन ऑसिलेटरी व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? जे मोशन रिपीटेडली पार्टिकल रिपीटेड होतात म्हणजे कंटिन्युअसली रिपीट होतात किंवा मूव्ह होतात, कशा फॉर्म मध्ये? टू अँड फ्रो. आता याचा अर्थ समजला तुम्हाला? टू अँड फ्रो म्हणजे काय? टू म्हणजे पुढे जातात आणि फ्रो म्हणजे मागे येतात. पुढे जातात किंवा मागे येतात. ओके. अलॉंग दी सेम पाथ, एकाच पाथनी, ज्या पाथनी पुढे जाणार त्याच पाथनी मागे येतात, अशा टाइपच्या मोशनला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. समजलं? पार्टिकल रिपीटेडली मूव्स in a path of to and fro motion along the same path, that type of motion are called as oscillatory or vibratory motion. Okay, रिपीट करायची गरज आहे? नाही सर. गुड. सो आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे पहा, ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सीईटी किंवा नीट जेई वगैरे त्याचा टॉपिक येत आहे, याच्याकडे लक्ष द्या. आता हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा क्वेश्चन आहे थेरटिकल मध्ये. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक. म्हणजे प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिक असतेच. बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. असं स्टेटमेंट तुम्हाला दिलं जातं आणि रॉंग स्टेटमेंट आहे का करेक्ट स्टेटमेंट आहे ते करायचं असतं. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असतेच. पिरियडिक हा मोठा कॉन्सेप्ट आहे, ऑसिलेटरी हा छोटा कॉन्सेप्ट आहे. ओके. बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. आता त्याचा असा अर्थ आहे, मी तुम्हाला सांगितलं पहा,
ऑसिलेटरी मोशन जनरली डील्स करते काय म्हणतो आपण त्याला, समजा एका सेम पाथनी टू अँड फ्रो मोशनने, म्हणजे पुढे किंवा मागे जाणं. तर कधी कधी काय होतं की सर्क्युलर मोशन एका सेम पाथनी चालत नाही, मग त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणावं लागतं, युसीएम. ओके, युसीएमचं ठीक आहे, पण नुसती सर्क्युलर मोशन जर म्हटली तर प्रत्येक वेळेला ही सर्क्युलर मोशन हे पिरियडिक असते, बट ती ऑसिलेट नसते. ओके. हा, म्हणजे ते प्रत्येक वेळेला ऑसिलेटरीज असेल अशातला भाग नाही, कारण ते फक्त पुढेच जाते, मागे येतच नाही. हे बा, आता माझा म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. पिरियडिक आणि ऑसिलेटरी मध्ये फरक आहे. पिरियडिक म्हणजे काय, एका सर्टन टाइम मध्ये रिपीट होते. मग आता पहा, तुम्हाला असं म्हणतोय की हा सन होता आणि ही अर्थ आहे, ही एका पर्टिक्युलर टाइम मध्ये रिपीट होणार. पहा हे होते की नाही रिपीट, हे पाशी चालली पहा, बरोबर. याला लागला किती टाइम, टी पिरियड लागला समजा. पण आता याच्यात तुम्ही नीट लक्ष द्या की हे फक्त पुढेच जाते, प्रत्येक मागे वेळेला नाहीये. अशीच फिरते ना, हो. मागे नाही येत. ही झाली पिरियडिक मोशन, जे की ऑसिलेटरी नाहीये. हे अशी पिरियडिक मोशन आहे की जी ऑसिलेटरी नाहीये. याच नाहीये. ठिकाणी सर्क्युलर मोशन दाखवतो तुम्हाला, तो पेंडुलम पहा. हा पेंडुलम पण सर्क्युलरच मोशन होता, असा जायचा पाहतो असा, बरोबर की नाही. पण याला तुम्ही नीट ऑब्झर्व करा, हा मीनला होता ना, समजा हा इथून इथं जाणार तर वापस तिथून वापस येतो, मग इथं येतो, परत इथून इथं जातो, परत तिथून वापस येतो, बरोबर की नाही. हो. ही पण सर्क्युलर मोशनच आहे आणि ही पण सर्क्युलर मोशनच आहे, करेक्ट. बट डिफरन्स आहे हो. की हे ऑसिलेटरी आहे आणि ही ऑसिलेटरी नाही. समजलं का. हो सर, समजलं. हा, म्हणजे टू अँड फ्रो मोशन त्यांनी परफॉर्म करणं गरजेचं आहे, पुढे किंवा मागे येणं गरजेचं आहे. जर तो पुढे मागे येणार तर ऑसिलेटरी, आणि जर तो फक्त पुढेच जातो आणि रिपीट करतो स्वतःला, तर मग त्याला ऑसिलेटरी नाही म्हणणार आपण, त्याला फक्त आपण पिरियडिक म्हणणार. एक पर्टिक्युलर टाइम मध्ये रिपीट होतोय तो, पण फक्त एका डायरेक्शनला जाऊ, मागे पुढे होत नाही. सो हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. समजला का डिफरन्स. हो. मग आता त्याचं म्हणणं असं आहे की एव्हरी ऑसिलेटरी मोशन हे पिरियडिक असतेच, म्हणजे हे आता ही पण पिरियडिक आहे आणि ही पण पिरियडिक आहे, तर ही कधी पण पिरियडिक असणारच, काही प्रश्न नाही. पण प्रत्येक पिरियडिक मोशन, त्याच्यामध्ये ही पण येते ना, ही प्रत्येक पिरियडिक मोशन ऑसिलेटरी असेलच अशातला भाग नाहीये. कारण हे सनवाली आणि अर्थवाली पिरियडिक आहे पण ऑसिलेटरी नाही, बरोबर की नाही. हो. समजलं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या हा आणि सर, मी रफ कळलं. करतो, मग ते करू रफ. हो सर, कळलं. हा, इझी पा, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक, कारण प्रत्येक पेंडुलम हा ऑसिलेटरी आहे तर तो पिरियडिक असणारच. पण प्रत्येक पिरियडिक मोशन, म्हणजे जसे अर्थच्या अर्थ फिरायची संख्या होती ती पिरियडिक होती, बट ते नीड नॉट बी ऑसिलेटरी, म्हणजे ते कंपल्सरी नाही की ते ऑसिलेटरी असलीच पाहिजे. आलं का लक्षात. हो. गुड. हा टॉपिक इम्पॉर्टंट होता ऍज पर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कॉम्पिटेटिव्हच्या कन्सर्न याला इम्पॉर्टन्स आहे, सो त्याच्याकडे लक्ष द्या, हायलाइट करा बुक मध्ये. सो पुढे जाऊ आपण. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन तुम्हाला सांगितलं मी काय असते. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन पण असते. अँग्युलर म्हणजे ते आर्क मध्ये फिरते, आर्क मध्ये जे स्ट्रेट लाईन मध्ये फिरते त्याला लिनियर म्हणायचं, जे आर्क मध्ये फिरते तिला अँग्युलर म्हणायचं. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, आहे की नाही. हे पहा, हे स्ट्रेट लाईन, ज्याचा पाथ स्ट्रेट लाईन आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, ओके. आणि ज्याचा आर्क ऑफ सर्कल आहे ती अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. समजलं. हो. हा, तर सिंपल हार्मोनिक मोशनचे दोन प्रकार, तो लिनियर फिरतो का अँग्युलर फिरतो. आपल्याला फक्त सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं तर अजून काय करणार तुम्ही, लिनियर पकडून घ्यायचं त्याला.
लिनियर. हा. नुसतं म्हटलं तर, असं नुसतं सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं ते अजून करून घ्यायचे लिनियर असेल, एवढं कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाही. पण सिंपल हार्मोनिक मोशनचे 2 टाइप्स आहेत. ते सुद्धा असू शकते आणि स्ट्रेट लाईन सुद्धा असू शकते. स्ट्रेट लाईनची असेल तर त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं, आणि आर्क म्हणजे पेंडुलम, तो पेंडुलम जो फिरत होता ना, तो सर्कल तयार करायचा, तो जर असेल तर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणणार. एनी डाऊट? नाही. पुन्हा क्लिअर करू? हो सर, एकदम. ठीक. हे पहा, ऍक्च्युअली ते असं आहे. किती लोक आहे लेक्चर मध्ये? 12 म्हणजे 11. ठीक आहे. SHM SHM ऍक्च्युअली 2 टाइप्स आहे. त्याचे 2 टाइप कुठले आहेत? एक लिनियर SHM, SHM, आणि एक आहे अँग्युलर SHM. ओके. हो. आता लिनियर म्हटलं म्हणजे ज्याचा पाथ कसा असतो? स्ट्रेट लाईन असतो. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन पाथ असतो. आणि अँग्युलर म्हटलं तर त्याचा पाथ कसा असतो? आर्क ऑफ सर्कल असतो. तर हे लिहायला जरा मला काय प्रॉब्लेम होतोय काय माहिती, आज लिहिणं जात नाही जरा नीट. ओके, थोडं ऍडजस्ट करा द्या. हो. आर्क ऑफ सर्कल आहे ते. थांबा जरा, मी ते रफ करतो. सर्कल. आणि याची एक्झाम्पल काय? याचं एक्झाम्पल तुम्ही समजा व्हायब्रेटिंग स्ट्रिंग देऊ शकतात. व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, हा, ते अशी वर खाली म्हणजे दोरी किंवा विणेची तार, गिटारची तार, ते अशा व्हायब्रेट होतात. ते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असतं. आणि अँग्युलरचा काय? तो पेंडुलम, घड्याळाचा कॉक, समजतं ना पेंडुलम? हो हो. ते पेंडुलम, ते घड्याळाचे घेतलं नाही का मी, त्याशी इकडे तिकडे जात होतो. याशी एक्झाम्पल आहे त्याचे, लक्षात ठेवा. SHM लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर मध्ये पाथ कसा असतो? स्ट्रेट लाईन असतो. अँग्युलर मध्ये आर्क ऑफ सर्कलचा पाथ लिहून घ्या इथं. पाथ आर्क ऑफ सर्कल असतो. त्याचं एक्झाम्पल म्हटलं लिनियरचं, तर स्ट्रिंग जे असते ते वर खाली होते पास, म्हणजे दोरी जर हलवली तुम्ही तशी वर किंवा खाली अशीच जाणार, ते अशी आर्क करते का तयार नाही करत. आणि पेंडुलम जो असतो, तो घड्याळाचा तो पेंडुलम, तो असा आर्क तयार करतो असा. तर तो पेंडुलम म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. आणि स्ट्रिंग वगैरे हलणं, स्प्रिंग वगैरे व्हायब्रेट होणं, हे सर्व लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. समजलं? हो. स्क्रीनशॉट काढून घ्या, काम येईल तुम्हाला नोट्स काढायला. ओके. हो. ओके, ठीक आहे. घेतला? हो सर. घेतला का सर्वांनी? हो सर. ठीक आहे. हा, सो आपण पुढे जाऊ. आता फ्रिक्वेन्सी आणि ते शिकवून झालेलं आहे फर्स्ट चॅप्टर वगैरे मध्ये. सो मला असं वाटतं जास्त वेळ त्याच्यावर घ्यायची गरज आहे का? नाही. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑक्सिलेशन पर युनिट टाइम. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ ते रिपीट होत जात होते. तो किती पर वेळेस युनिट रिपीट टाइम मध्ये होतो? किती वेळेस रिपीट होत होते? तो किती वेळेस रिपीट होतो ते महत्वाचं आहे. एका सेकंद मध्ये तो किती वेळेस रिपीट झाला त्याला म्हणतो आपण किती हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे. समजा तुमचा तो पेंडुलम आहे ना, समजा हा पेंडुलम होता, तुम्हाला तो पेंडुलमचं चांगलं समजतं, पाहिलेला असतो सर्वांनी. समजा हा पेंडुलम आहे,
हा इकडनं इकडे जातो समजा असा. ओके, असं जातो, असं वापस येतो, असं असं फिरतो तो. ओके, समजा हा 1 मिनिट मध्ये असा किती वेळेस फिरतो तो, इकडे जाऊन इकडे जाऊन असं कम्प्लीट, असं जाऊन असं वापस येतो तो, असा असं जाऊन सपोज 10 टाइम्स येतो तो, 10 चक्कर मारतो अशी. हा. तर याचा अर्थ 10 त्याची फ्रिक्वेन्सी आहे. हो 10 त्याची काय आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. तेवढ्या वेळेस तो रिपीट होतो 1 मिनिट मध्ये. आलं लक्षात? हो हेच ते रिव्हॉल्युशन पर मिनिट, आरपीएम. एका मिनिट मध्ये 10 रिव्हॉल्युशन झाले असं त्याचा अर्थ आहे. 10 आरपीएम असं त्याचं मिनिंग असतं. ओके, हो आपण सेकंदचं मोजतो कधी पण, तो रिव्हॉल्युशन पर मिनिटचा आपण लक्ष देत नाही. आता याच्या पुढे पाहू महत्वाचा पोर्शन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. इथून आपलं चॅप्टर स्टार्ट होतं. आपण जो मेजर पोर्शन पाहणार आहे तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा पाहणार आहे, आणि त्याच्यानंतर जो पोर्शन पाहणार आहे तो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचा पाहणार आहे. तो दोन्ही मोशन आपण पाहणार आहोत. स्टार्टिंगला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन वरती फोकस करू. सो एक एक्झाम्पल दिलंय बाई खाली, एक्झाम्पल कडे नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल नाही समजलं तर काहीच नाही समजणार. आता पूर्ण थिअरी तुम्हाला इथं शिकवणार मी, सो त्याच्याकडे जरा फोकस्ड होऊन लक्ष द्या, सगळं वाचत बसणार नाहीये. सी, तुम्हाला दिसतंय पहा, हा एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्टचा अर्थ असतो जो हालत नाही कधीच. ओके, हो रिजिड सपोर्ट आहे आणि त्याला एक स्प्रिंग लावलेला आहे पहा. हा स्प्रिंग आहे. हम्म, हम्म. आपण फिजिक्स मध्ये स्प्रिंग कसं दाखवतो, स्प्रिंग कसं दाखवला जातो फिजिक्स मध्ये. सो हा स्प्रिंग लावलेला आहे आणि या स्प्रिंगच्या इकडच्या एंडला एक मास लावलंय पहा आपण, एम. एम मास असलेला मास आहे, करेक्ट? हे हो. मास आहे. हम्म. म्हणजे एक ऑब्जेक्ट लावलाय, एक ब्लॉक लावलाय, त्याचा मास किती एम आहे. आता मी काय केलं, सुरुवातीला समजा हा ब्लॉक जो असेल तो इथं कुठेतरी असेल समजा मिडल पोझिशनला, म्हणजे एकदम मध्यभागी. हे मीन पोझिशन आहे त्याची. कुठली पोझिशन आहे? मेन पोझिशन. मीन पोझिशन. मीन म्हणजे मध्यभागची पोझिशन, सेंट्रल पोझिशन. हा, एकदम सेंटरची पोझिशन, रिलॅक्स पोझिशन. म्हणजे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम रिलॅक्स आहे तो, मस्त तिथल्या तिथं थांबलेला आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही फोर्स लावलेला नसेल तर तो या पोझिशन मध्ये असतो. आला का लक्षात? त्याला या पोझिशन वरती पकडून धरलेलं असतं. मग आपण त्याला म्हणतो ती कोणची पोझिशन आहे? रिलॅक्स पोझिशन. म्हणजे त्याला कुठलाही फोर्स अप्लाय केलेला नाही. आला लक्षात? हो मग या टायमाला आपला जो फोर्स वगैरे असणार तो फोर्स काय घेऊ आपण? झिरो फोर्स घेऊ, कारण तुम्ही फोर्स लावला नाही ना. हम्म. तुम्ही त्याला जसं तसं राहू दिले, अप्लाय केलेला नाही, कुठला एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केलेला नाहीये. त्याच्यावर लावलेला फोर्स झिरो आहे, तो आहे त्या कंडिशन मध्ये राहील. तर त्याची सध्याची नॅचरल स्टेट इथं आहे. ओके, नॅचरल स्टेट आहे. हम्म. आणि हा जो सरफेस आहे, हा सरफेस आहे तो फ्रिक्शनलेस सरफेस आपण कन्सिडर केलाय. म्हणजे त्या मास जो मूव्ह होणार आहे, मूव्ह होणारा मास फ्रिक्शन क्रिएट करणार नाही असं आपण कन्सिडर करतो. ऍक्च्युअली तसं पॉसिबल आहे का? नाही, पण आपण अज्युम केलं ते की आपला मास फ्रिक्शन करणार नाही, आपण फ्रिक्शन घेणार नाही याच्यामध्ये, आपण फक्त फोर्सचा विचार करणार. ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण आपण अज्युम करतोय ती गोष्ट हो की हा मास जो आहे या सरफेस वरती फ्रिक्शन करणार नाही. नाही. ओके, हम्म. हा. मग सध्याला हा ब्लॉक या पोझिशन वरती स्टेबल होता. रिलॅक्स पोझिशन मध्ये जेव्हा मी फोर्स लावलेला नव्हता, काही फोर्स लावलेला नसताना तो ब्लॉक या पोझिशन वरती लाय करतो. मग काय होईल? सपोज मी या ब्लॉकला एक फोर्स लावला हम्म. जो की त्याला इकडच्या बाजूला ओढतोय, इकडे इकडे ओढणारा एक फोर्स अप्लाय केला मी, बरोबर? तर हा हो. ब्लॉक इथून इकडे येईल की नाही? असा हा इकडे येईल की नाही? मग समजा आपण जो फोर्स लावला एफ, तो फोर्स आपण लावून स्ट्रेच केलं त्याला, याला म्हणतात स्ट्रेच पोझिशन. म्हणजे तुम्ही त्याला फोर्स लावला, हम्म. तो फोर्स लावल्यानंतर तो ब्लॉक इथं होता, तो इथून इथं ओढला गेला. पहा, दिसतोय का? ब्लॉक ओढला गेला, इथं आला तो, आता ओढून ओढला ना असं तुम्ही, इथं आला तो. समजलं का? फोर्स लावल्यामुळे हा सर समज. तुम्ही ओढलं त्याला असं बाहेरच्या बाजूला, मग तो स्प्रिंग लांबला. पहा, असा स्प्रिंग लांबला की नाही, असा हो स्ट्रेच झाला स्प्रिंग, म्हणून त्याला आपण म्हणतो स्ट्रेच पोझिशन आहे, कारण स्प्रिंगचं स्ट्रेचिंग झालं, स्ट्रेच झाला, लांबला तो. आता हा मास
या पोझिशनवर सध्याला त्या फोर्समुळे आलेला आहे आणि त्याने किती डिस्प्लेसमेंट परफॉर्म केलं इथून इथपर्यंत, तर हे डिस्प्लेसमेंट आहे एक्स. किती डिस्प्लेसमेंट दिलं त्यांनी, एक्स. एक्स डिस्प्लेसमेंट दिलं, म्हणजे तो एक्स डिस्टन्स पुढे गेला. आणि डाऊट इथपर्यंत नाही. डायग्राम समजते ना. हो. हा, ज्याला समजलं नाही त्याने विचारा, महत्वाचं आहे. बघ आता बघा, आता या टायमाला तुम्ही फोर्स किती लावला हे महत्वाचं आहे. एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी फोर्स किती लावला, तर जो फोर्स तुम्ही लावलेला असतो त्या फोर्सचा फॉर्म्युला आहे मास के एक्स. आता याला कसं, तर इकडे लक्षात घ्या. तर हा मायनस साईन काय इंडिकेट करतो ते पहिले समजून घ्या. हा मायनस साईन काय इंडिकेट करतो, हा हे इंडिकेट करतो की हा जो फोर्स आहे, हा जेवढा तुम्ही फोर्स लावलेला आहे त्याच्यावरती अप्लाय केला, म्हणजे अप्लाइंग फोर्स, अप्लाय फोर्स आहे. जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करतात तेवढाच फोर्स या स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स म्हणून तयार होतो. समजलं का. हो हो सर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही हा जो, तुम्ही जेवढ्या जास्त फोर्सनी याला बाहेर आणणार तेवढ्या जास्त फोर्सनी तो त्याला मध्ये ओढतो. सोडल्यानंतर आलं का लक्षात. हो सर. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर याला 10 न्यूटन फोर्स लावला होता बाहेर ओढण्यासाठी, तर जेव्हा तुम्ही हा फोर्स रिलीज कराल, म्हणजे याला सोडून द्याल, तेव्हा हा स्प्रिंग मध्ये जो फोर्स रिस्टोर झालेला असतो याला म्हणतात स्टोर होणं. हा फोर्स ताणल्यामुळे याच्यामध्ये स्टोर होते एनर्जी. एनर्जी काय होते, स्टोर होते. त्याला स्टोरिंग फोर्स म्हणतो आपण. तो स्टोरिंग फोर्स जेवढा तुम्ही लावलेला असतो तेवढाच रिस्टोर झालेला असतो, म्हणजे तेवढा स्टोर झालेला असतो. म्हणजे निगेटिव्ह 10 न्यूटन फोर्स झालेला असतो मध्ये तयार. तुम्ही 10 लावला तर 10च तयार होईल. समजलं का. हो. म्हणजे तुम्ही जेवढ्या फोर्सनी बाहेर ओढलं तेवढ्याच फोर्सनी तो मध्ये ओढतो. हा, मग माझा म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही जेवढा लावतात तेवढाच तुम्हाला वापस भेटतो. मग यांनी हा जो लावण्याचा फॉर्म्युला घेतलाय, हा रिस्टोरिंग जो फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स दिसतोय का, हा स्प्रिंग किती फोर्सनी ओढेल, तर या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग का म्हटलं त्याला, रिस्टोर्ड होणार आहे परत, मागे ओढणार आहे तो. स्टोअर झालेला म्हणजे तो जेव्हा तुम्ही त्याला ताणणार तेव्हा तो स्टोअर होईल. ताणला म्हणजे तो याच्यामध्ये स्टोअर झाला ना. हो. आणि जेव्हा तो या मासला सोडल्यानंतर इकडे ओढेल तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, रिस्टोर करणार तो. स्टोअर आणि रिस्टोर. नाही समजलं. समजलं. स्टोअर करणं म्हणजे जमा करणं. त्याने जमा केला, तुम्ही जेव्हा त्याला बाहेरनं फोर्स लावला तेव्हा त्याने जमा केला, आणि तुम्ही जेव्हा सोडून देणार तेव्हा तो जमा केलेला फोर्स रिस्टोर करेल. म्हणून हा जो फोर्स आहे हा रिस्टोरिंग फोर्स म्हटला जातो. रिस्टोरिंग फोर्स अशासाठी रिस्टोरिंग फोर्स की त्याने जो स्टोअर केला असतो त्याला तो रिस्टोर करतो, म्हणजे वापस गेन करतो त्याच्या पोझिशनला. रिस्टोरिंग फोर्स हा कोणा एवढा असतो, हा मायनस के एक्स एवढा असतो. तो मायनस साईन अशासाठी असतो की तुमच्या ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट तो फोर्स आहे. तुमचं डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला झालं होतं, या डायरेक्शनला, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट आणि तुमचा रिस्टोरिंग फोर्स कुठं चालतो त्याला, इकडे. मग डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट डायरेक्शन आहे, म्हणून मायनस. डिस्प्लेसमेंट ज्या डायरेक्शनला त्याला प्लस मानलं जातं आणि डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट जर असेल तर त्याला मायनस मानलं जातं. समजलं. असं असतं. ओके. हो. हा, आता राहिला प्रश्न, हा के एक्स म्हणजे काय. तर हा जो के असतो हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. काय म्हणतात त्याला, स्प्रिंग कॉन्स्टंट. हा, तो स्प्रिंग कॉन्स्टंट डिपेंड असतो. स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा त्याला फोर्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात.
हा कुठल्या प्रकारचा फोर्स? रिस्टोरिंग फोर्स. कुठला फोर्स? Restoring force. रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट म्हणा, स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणा, किंवा काही काही बुक्स मध्ये स्टिफनेस ऑफ स्प्रिंग सुद्धा म्हणतात. सो हे 3 वर्ड पैकी कुठला पण एक वर्ड युज केला जातो. मॅक्झिमम फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात. हा शब्द खूप रेफरन्स बुक जे आहेत मोठमोठे इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये युज होतो. कारण स्टिफनेस वगैरे हे शब्द तुम्हाला अजून आलेले नाही, तर त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज जरा असणं कमी. ओके. तिसरा जो वर्डिंग आहे ते सोडून द्या तुम्ही, त्या 2 वर्डिंग कडे लक्षात ठेवा. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे के किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के. आता म्हणण्याचा अर्थ काय की या स्प्रिंगची रिस्टोरिंग फोर्स लावण्याची ॲबिलिटी दाखवतो तो. काय दाखवतो? रिस्टोरिंग फोर्स लावण्याची ॲबिलिटी. म्हणजे जेव्हा हा के ची व्हॅल्यू जास्त, तेवढा हा जास्त ओढणार स्प्रिंग. समजलं का? हो. म्हणजे त्याची ॲबिलिटीला इंडिकेट करतो तो कॉन्स्टंट, स्प्रिंगच्या ॲबिलिटीला. मग तो डिपेंड असतो त्याच्या मटेरियलवर, याच्या रेडियसवर, असे बरेच पॅरामीटर आहेत त्याला डिपेंड हा. असते. ते सोडून जातो विषय. आणि एक्स म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट. Displacement. म्हणजे मायनस स्प्रिंग कॉन्स्टंट इंटू डिस्प्लेसमेंट केलं की आपल्याला तो रिस्टोरिंग फोर्स भेटतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला कधी पण मी तुम्हाला विचारणार की स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मग तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. मायनस के एक्स. के म्हणजे काय? स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट, जो की स्प्रिंगच्या मटेरियल किंवा त्याच्या डिझाईनमुळे आलेला असतो, जो कोणाला इंडिकेट करतो? स्प्रिंगच्या रिस्टोरिंग फोर्सच्या ॲबिलिटीला इंडिकेट करतो. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतो. एनी डाऊट? Displacement. नाही. जर प्रॉब्लेम असेल अजून तर क्लिअर करतो थोडं. कशाला काय म्हणतात ते पाहून घ्या. रिस्टोरिंग फोर्स होता. हा के जो आहे हा फोर्स कॉन्स्टंट आहे. समजा तुम्ही त्याला फोर्स कॉन्स्टंट म्हणा. आणि हा एक्स जो आहे हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके. हो. स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे समजेल तुम्हाला. घेतला? हो. ओके. सो ही झाली आपण जेव्हा त्याला स्ट्रेच केलं होतं. आता ही स्ट्रेच केल्यानंतर साधी गोष्ट आहे, तुम्हाला म्हणजे लहान मुलगा सुद्धा सांगेल की हा जो स्प्रिंग होता, हा स्प्रिंग थांबेल का? इकडे येताना थांबेल का तिथे येऊन? नाही. पुढे निघेल ना तो. हा, पुढे निघून जाईल. का बरं? आपण त्याला स्ट्रेच जितका फोर्स लावून केलाय तितकेच फोर्सने जाईल ना परत. हा ना, तर तो मेन पोझिशनला येऊन थांबला पाहिजे होता ना. तुम्ही याला इथून इथं ओढलं तर तो तिथून इथं आला पाहिजे होता. मग पुढे का निघला? झालंय. अरे मोमेंटम शिकवलंय ना तुम्हाला. मोमेंटम. हा हा. कोणताही ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्ये असताना त्याला त्याची स्पीड आणि मासचा प्रोडक्ट होऊन त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फोर्स तयार होतो, तो म्हणजे मोमेंटम. तो सर त्याला पण थांबवू ते देत नाही. काय? सर ते असं मध्ये कसं जाईल त्याच्या? इतकं मोमेंटम जरी लावलं तरी ते मटेरियल रेजिस्ट करेल ना. मग करतं ना, मग इथे येऊन थांबतो ना तो. पण मग ते तरी जास्तच झालं ना. म्हणजे स्प्रिंग असं मध्ये दाबला नाही जात जास्त तरी. दाबला जातो ना, असं थोडी असतं. असं स्प्रिंग असा तुम्ही जर एक स्प्रिंग घेतला आणि त्याला असं झटका मारला ना, तो खालून वरती होतो का? असं पाहिलंय का? हा मेन हा. पोझिशनच्या हो. वर खाली होतो. हा. तसंच आहे ते. म्हणजे हा मेन पोझिशनला होता, तुम्ही याला एक झटका मारला, तो इकडे गेला, मग आता तो इकडे येऊन परत इकडे येईल, परत इकडे जाईल, हा परत इकडे येईल. मग हा असं करता करता हा. लास्टला तो मेन पोझिशनवर वापस येईल. ओके. हा. मग हा जो झटका मारला होता तुम्ही इकडे, त्याचा इम्पॅक्ट तो येताना तो असा इथं न थांबता तसा थोडासा पुढे निघून येतो. म्हणजे तो कुठं आला? आता इथं आला पा.
हम्म. दिसतंय का? हो समजलं का? म्हणजे तो स्प्रिंग हो, आता रिलॅक्स नव्हता, तो कॉम्प्रेस होऊन गेला. आणि तो हा. कॉम्प्रेस कशामुळे झाला? तर याच्यामध्ये काय डेव्हलप झालं? मोमेंटम डेव्हलप झालं. त्याच्या मास इंटू व्हेलॉसिटीचा वेलोसिटी. प्रोडक्ट होऊन त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फोर्स आला, जो त्याला मीन पोझिशनला थांबू दे नाही, पुढे घेऊन जातो. आणि मग तो पुढे येऊन इथं थांबतो आणि मग इथून परत मागे जाणार, असं चालू राहतं ते. ओके. हो मग आता हा या पोझिशनवर आला. मग आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर याचं डिस्प्लेसमेंट कसं झालं? एवढा तर तो आलाच एक्स डिस्टन्स, आणि तो तेवढंच डिस्टन्स निगेटिव्ह मध्ये पण गेला पा मागे, निगेटिव्ह एक्स. हो म्हणजे डिस्प्लेसमेंट पुढचं जर आपण पॉझिटिव्ह एक्स घेतलं तर मग इकडचं डिस्प्लेसमेंट आपल्याला निगेटिव्ह एक्स घ्यावं लागेल ना. हा मग हा एवढा पॉझिटिव्ह एक्स गेला होता, आता हा एवढा निगेटिव्ह एक्स आलाय या पोझिशन मध्ये, कॉम्प्रेसच्या पोझिशन मध्ये. मग या टायमाला याचा रिस्टोरिंग फोर्स कोणत्या बाजूला लागेल? आता हा हा मासला हा स्प्रिंग काय करणार? इकडे ओढेल का इकडे ढकलेल? ढकलेल ना आता. ढकलेल मध्ये. अरे अरे हा आता दाबला गेला की नाही इथं. हा आता हा स्प्रिंग काय करेल? या मासला काय करेल? तो इथं राहू देईल का? तो इथं राहू देईल का? तो नाही, परत बाहेर ढकलेल. नाही राहू देणार तिथं तो. अरे तो ढकलेल ना असा इकडे. हो त्या कॉम्प्रेस झालेला रिलीज होईल ना तो, रिलॅक्स होईल ना तो. हो असं ढकल कुठपर्यंत करेल तो? जोपर्यंत तो या पोझिशनला येत नाही बरोबर इथं, तोपर्यंत त्याचं ते सुरूच राहील. इकडनं इकडे ढकलणार, इकडनं इकडे ढकलणार, इकडनं इकडे ढकलणार, इकडनं इकडे ढकलणार, चालूच राहील त्याचं ते, जोपर्यंत तो बरोबर या पोझिशनला येत नाही. समजलं का? हो मग इथं तुमचा रिस्टोरिंग फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागेल? या डायरेक्शनला लागेल पा. तो असं ढकलणार त्याला, हा बरोबर. हो हा. आणि राहिला प्रश्न असा की या ठिकाणी पण तुमच्या रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला मायनस के एक्स झाला. प्रॉब्लेम आहे ना? मग हो समोर डिस्प्लेसमेंट झाला तरी तोच फॉर्म्युला आणि मागे डिस्प्लेसमेंट झाला तरी तोच फॉर्म्युला. असं का बरं झालं? असं का बरं झालं? असं याच्यामुळे झालं की आता सध्याला तुमचं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, म्हणजे ते डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे, बरोबर ना? हो डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला चाललंय? या डायरेक्शनला. हा म्हणजे निगेटिव्ह. आणि तुमचा फोर्स कुठं लागतोय? या डायरेक्शनला. पॉझिटिव्हला. हा ऑपोजिट आहे की नाही दोघं? हो ऑपोजिट येतं दोघं. हो हो सर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन ऑपोजिट झाली. हा मग डायरेक्शन ऑपोजिट झाली म्हणजे निगेटिव्ह साईन असतं. इथं पण डायरेक्शन ऑपोजिट झाली होती पहा. डिस्प्लेसमेंट इकडे होतं आणि फोर्स इकडे लागत होता. समजलं का? हो सर समज. इथं डिस्प्लेसमेंट या बाजूला झालंय आणि फोर्स इकडे लागतोय, म्हणून फोर्सचा फॉर्म्युला मायनस के एक्सच राहिला. हा कोणचा फोर्स आहे? हा तुम्ही लावलेला फोर्स नाहीये. हा फोर्स कुठला? रिस्टोरिंग रिस्टोर. फोर्स. हा अरे रिस्टोरिंग फोर्स आहे हा. हा हो हो तुम्ही लावलेल्या फोर्सच्या गप्पा करत नाहीये मी. समजली का डायग्राम? हो सर समजलं. प्रत्येकाला समजलं का? ज्यांना काही डाऊट्स असतील त्यांनी विचारून घ्या. हे पूर्ण पॅराग्राफ मध्ये हेच दिलंय. डायरेक्शन निगेटिव्ह कशी झाली? हा मागे का बरं आला? रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नेमकं काय? तो के म्हणजे नेमकं काय? डीएक्स म्हणजे काय असतं? असं सगळं सांगितलं डायग्राम मध्ये. रिलॅक्स असल्यावर काय होतं, कॉम्प्रेस असल्यावर काय होतं, बस एवढंच दिलंय, बाकी काही नाही. मग हे पहिला टॉपिक इथं फिनिश होतो आपला. जर डायग्राम समजली असेल तर ओके काम आहे, मग नो डाऊट. एकच फक्त प्रॉब्लेम राहिला आता. समजा मी तुम्हाला विचारलं की फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट पण होतंय, आहे की नाही? फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट होतंय, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केला आपण
तर आपल्याला काय भेटतं, वर्क वगैरे भेटतं ना. हा. हो सर, वर्क. हॅलो, हा, वर्कचा फॉर्म्युला आहे, वर्कचा फॉर्म्युला आहे, वर्कचा हो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, आठवा. तर तुम्हाला जर हो. कोणी वर्क काढायला सांगितलं तर काय करणार तुम्ही, हा फोर्स घ्यायचा आणि हे मायनस डिस्प्लेसमेंट घ्यायचं आणि त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग त्याचा फॉर्म्युला होईल, फोर्स म्हणजे काय मायनस के एक्स आणि डिस्प्लेसमेंट मायनस एक्स, मायनस मायनस गेट कॅन्सल. सो होईल के एक्स स्क्वेअर तुमचं वर्क झालंय. हा. वर्कला कधी डायरेक्शन येत नाही, त्याचं कारण आहे वर्क हे स्केलर क्वांटिटी स्केलर आहे, क्वांटिटी आहे. म्हणून त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं कधीच नसतं. त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह येत नाही म्हणून ते मायनस मायनस कॅन्सल झालं. पहा, आलं का लक्षात. हो. असा मॅटर असतो. सो विषय सोडा, तो वर्कचा प्रश्न संपला तिथं. वर्क एवढं काही महत्वाचं नाही, ऍक्सेलरेशन महत्वाचं आहे. समजा मी तुम्हाला विचारलं की हा ऑब्जेक्ट या ठिकाणून या ठिकाणी मूव्ह होतोय, म्हणजे मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट होतंय, डिस्प्लेसमेंट होतंय याचा अर्थ वेलॉसिटी होणार, होणार की नाही. हो. आणि वेलॉसिटी होणार याचा अर्थ असं ऍक्सेलरेशन होणार. हे डाऊट याच्यात नाही. म्हणजे या ब्लॉकला डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे वेलॉसिटी पण आहे आणि ऍक्सेलरेशन पण आहे, म्हणजे सगळे त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. मग प्रत्येक वेळेला तुम्हाला डिस्प्लेसमेंटच विचारतील अशातला भाग नाहीये. कधी कधी तुम्हाला असे विचारू शकतात किंवा ऍक्सेलरेशन विचारू शकतात. ओके हो. ओके. हो सर. या ठिकाणी मॅक्झिमम न्यूमेरिकल्स मध्ये ऍक्सेलरेशनच विचारलेलं आहे. म्हणजे या टॉपिकच्या याच्यामध्ये ऍक्सेलरेशन फाइंड करा. मग ऍक्सेलरेशन कसं फाइंड करणार तुम्ही, त्या ऍक्सेलरेशनचा व्हेलॉसिटी अपॉन टाइम हा फॉर्म्युला घेऊ नका, कारण तुम्हाला व्हेलॉसिटी माहिती नाहीये. नाही. मग कोणता फॉर्म्युला घेणार, तर फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, मास इंटू हो. ऍक्सेलरेशन. Acceleration. फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना, मास इंटू ऍक्सेलरेशन. हो. मग याच्यातनं काय काढणार तुम्ही, Acceleration. ऍक्सेलरेशन. तर तुम्हाला फॉर्म्युला काय भेटेल, फोर्स अपॉन मास. मास. याच्यातलं तुम्हाला फोर्स माहिती आहे, काय असतो तो, मायनस मायनस के एक्स अपॉन हायम इज इक्वल टू ए. टू ऍक्सिलरेशन. हा झाला तुमच्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. हो. समजलं का. हो. फॉर्म्युला रटू नका, आटला कसा ते पहा, जमेल. हो सर, जमेल. हा, आता असं म्हटलं या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन काढायचं तर या फॉर्म्युलेने काढायचं, एवढं आहे ते. सो एवढा टॉपिक तुम्ही लक्षात राहू द्या आणि बस लास्टची हे डेफिनेशन लक्षात ठेवा, बस तेवढंच महत्वाचं होतं सांगायचं. आणि लास्टला हे सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन फक्त तुम्ही पाठ करून घ्या, त्याच्यानंतर आपण डेरिव्हेशन पार्ट कडे जाऊ. तेवढ्या पार्टला हायलाइट करावं बुक मध्ये. बाकीचा मधला सगळा पोर्शन मी तुम्हाला लेक्चर मध्ये शिकवलं. जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही लेक्चर रिपीट करा. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, ते म्हणजे काय असतं, याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. डेफिनेशन ओके. हो सर. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, याला हायलाइट करा. सो द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन एक लिनियर पिरियडिक मोशन असते. लिनियर म्हणण्याचा अर्थ स्ट्रेट लाईन मध्ये होणारी पिरियडिक मोशन. ओके, या शब्दाचा अर्थ समजून घ्या. स्ट्रेट लाईन मध्ये होणारी पिरियडिक मोशन असते, इन विच म्हणजे ज्याच्यामध्ये फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन, ज्याच्यामध्ये फोर्स हा प्रत्येक वेळेला मीन पोझिशन कडेच असतो. म्हणजे त्याची ऑलवेज डायरेक्शन कुठे, मीन पोझिशन कडे. तो जाण्याचा प्रयत्न कोणाकडे करतो, मीन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला मीन पोझिशनलाच जायचं असतं, स्टेबल व्हायचं असतं. समजलं. हो.
फोर्सची डायरेक्शन ऑलवेज डायरेक्टेड कुणाकडे असणार? मीन पोझिशन कडे. पोझिशन. ओके. हो म्हणजे फोर्स हा रिस्टोरिंग फोर्स हा प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठं ओढण्याचा प्रयत्न करेल? मीन पोझिशन कडे ओढण्याचा प्रयत्न करतो ना. हो डायग्राम म्हणून सांगतो तुम्हाला पहा, डायग्राम वरून. फोर्स हा प्रत्येक वेळेला तुम्हाला मीन पोझिशन कडेच ताणतो. आणि अँड इट्स मॅग्निट्यूड, त्याची मॅग्निट्यूड कोणा एवढी असते? इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. त्याची मॅग्निट्यूड त्याच्या डिस्प्लेसमेंटला प्रपोर्शनल असते. म्हणजे तो जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतो असं. ओके, हो समजलं का? हो सर. पुन्हा एकदा सांगतो पहा, महत्वाची डेफिनेशन आहे. माझा म्हणण्याचा अर्थ आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे जी मोशन लिनियर पिरियडिक मोशन आहे, म्हणजे जी रिपीट होते पिरियडिकली, जिच्यामध्ये फोर्स हा डायरेक्टेड असतो कुणाकडे? मीन पोझिशन कडे. प्रत्येक वेळेला तो मीन पोझिशन कडेच असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय? तो फोर्स हा प्रपोर्शनल असतो, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कुणाला? डिस्प्लेसमेंटला, म्हणजे एक्सला. या तीन गोष्टी तुम्हाला डायग्राम डेफिनेशन मध्ये दिसल्या तर मार्क भेटतील, नाही तर नाही भेटणार. कुठल्या 3 पॉइंट आहे? पिरियडिक आहे, फोर्स हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड दी मीन पोझिशन आहे, आणि त्या फोर्सची मॅग्निट्यूड ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. ओके, हो सर. एवढ्या 3 गोष्टी तुमच्या डेफिनेशन मध्ये असतील तर आणि तर मार्क भेटतील. शॉर्टकट मारू नका. आणि हे जसंच्या तसं लिहा, वर्डिंग सकत, हा वर्ड न वर्ड सेम पाहिजे. जशा तशा पाठ करा. तुमचं स्वतःचं ज्ञान तिथं टाकू नका. स्टेटमेंट आणि डेफिनेशन जवळपास यात जशाच्या तशा लिहायच्या असतात. ओके, आता तुम्हाला मी सांगतो, तो फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड दी मीन पोझिशन कसं काय आहे पहा. तुम्ही या डायग्रामला नीट ऑब्झर्व करा. हा टॉपिक आहे, थोडंसं पेशन्स ठेवा. हा फोर्स ऑलवेज मीन कडे येतो पहा. मीन पोझिशन इथं होती पहा, ही मीन पोझिशन आहे बरोबर. हा ब्लॉक जर इथं गेला तर त्याने इकडे ओढलं पहा त्याला, मीन कडे. फोर्सने मीन कडे ओढलं की नाही त्याला? हो हो हा, आता तो ब्लॉक जर इकडे येऊन गेला तर तो फोर्स पहा त्याला मीन कडे ओढतोय पहा. दिसतोय का? हो म्हणजे फोर्स हा प्रत्येक वेळेला मीन कडेच ओढतो. आणि हा जो फोर्स आहे, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. हे कसं समजेल तुम्हाला? याला लक्षात ठेवायला डोक्याची गरजच नाहीये. फोर्सचा फॉर्म्युला हा -kx असतो. साधी गोष्ट आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. बरोबर की नाही? हो संपली डेफिनेशन. एवढा आज लक्षात ठेवा. उद्याचा पाठ उद्या कंटिन्यू करू. थांबू आज आपण.